बघा मित्रांनो आता काय होत बहुतेक ती माझी मैत्रीण दिसत्या. चला भेटूया. चल ए बाळा संध्याकाळ होत एवढी आली. पूर्ण जाऊया बघा का नंतर घरी? कळेल तुम्हाला शेवटला. जाऊया चल मला पण भूक लागल्या. चल. अगं ओळखलंस काय? तू सायली ना? आणि तू इकडं कशी? अगं आमचं पण शेत इकडंच आहे. होय. आणि हा मुलगा कुणाचा आहे? अगं माझाच आहे. एकच मुलगा आहे? अगं हो, एकाच मुलावर ऑपरेशन एवढे केलं. बघून वहिनी भावालाही बहीण पाहिजेच की. पूर्ण एकाला घे. दुसरं असलं म्हणजे बरं असते हो. बरोबर आहे तुमचं. बघा हा काय ओ म्हणतो काका आता तिला. कशाला पाहिजे बहीण? नाही तेच बरं आहे. ह्याला काय झालं? असं का गेला पळून? काय माहिती. बर मी बघते त्याला काय झालं ते. आपण परत भेटूया. बर बर. लिहिलंय पोरग. अरे बाळा तिथनं असं का रे पळून आलास? त्या काका काकूसनी काय वाटलं असेल? अगं आय त्यांनी काय म्हणले तू ऐकली नाहीस का? अरे काय चुकीचं बोलली ती. भावाला बहिणी पाहिजेच की. अगं आय कशाला पाहिजे मुलगी? अरे बाळा असं का म्हणतोयस? अगं तू आजकाल बघत नाहीस का किती मुलींवर अत्याचार होतात. त्या नराधमासनी 1-1.5 वर्षाची पोरगी पण पुराण झाल्या. माणसात माणूस राहिला नाही. माणूस राक्षस झालाय व्हिडिओ राक्षस. शेवटपर्यंत. त्या राक्षसांनी त्या पोरींवर अत्याचार करून त्यांना पाक मारून टाकलं. त्यांना किती वेदना झाल्या असतील ग. खराय बाळा तुझं. असल्या नराधमासनी भर चौकात जायला पाहिजे. अगं आय आज माझी बहीण असती आणि तिच्यावर ही वेळ आली असती तर मला माहित नाही मी काय केलं असतं. आणि हो आज जर आपले शिवाजी महाराज असते ना तर या राक्षसांचा जागीच चौरंग झाला असता आणि आपल्या आया बहिणी पण सुरक्षित राहिली असते. होय बाळा. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हेच विचार ठेवून तू पुढे जा. पूर्ण हेडीवाल बघा.